दरमहा सुमारे 90,000 रुपये पगार घेणारा आरटीओचा मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ याच्यासह दोघे जण 2,500ची लाच घेताना रंगेहात पकडले गेले। ही कारवाई नांदणी चेकपोस्टवर करण्यात आली। महिन्याला जवळपास 80 ते 90,000 रुपये वेतन असणारे आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ वय 49 राहणार पुणे हे खाजगी व्यक्ती अमोल अप्पासाहेब पाटील वय 50 राहणार सोलापूर याच्या माध्यमातून ट्रेलर चालकाकडून 2,500ची लाच घेताना रंगे हात पकडले गेले। ही कारवाई सोलापूर जिल्ह्यातील नांदणी चेकपोस्ट इथं जालनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुरुवारी दुपारी 1च्या सुमारास केली। कारवाईसाठी पथकानं ट्रेलरमध्ये बसून चालकाचे सहकारी असल्याचं भासवून छापा टाकला। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील नांदणी येथील आरटीओ चेकपोस्टवर नियमितपणे वाहन चालकांकडून लाच घेतली जात असल्याची तक्रार जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका ट्रेलरच्या चालकानं केली होती। यामुळे पथकानं पंच आणि तक्रारदारासह गुरुवारी दुपारी चेकपोस्टवर जाऊन पडताळणी केली, तेव्हा आरोपी तानाजी धुमाळ यांच्या कक्षातील खाजगी व्यक्ती अमोल पाटील यानं तक्रारदाराकडून गाडी पास करण्यासाठी 3,000 रुपये मागितले। नंतर तडजोडी अंती 2,500 रुपयांची लाच स्वीकारली। पडताळणी दरम्यान आरोपी मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ यानं चेकपोस्टच्या त्यांच्या कक्षात त्याच्या शेजारी बसलेला आरोपी खाजगी व्यक्ती अमोल पाटील यानं तक्रारदाराकडून 2,500ची लाच स्वीकारून ते पैसे तानाजी धुमाळ मोटार वाहन निरीक्षक यांच्या समोरील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवल्यानंतर दोन्ही आरोपींना सापळा पथकानं लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतलं। दरम्यान अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील कायदेशीर कारवाई ACB मार्फत सुरू आहे। या घटनेमुळे नांदणी आरटीओ चेकपोस्टवरील कारभाराच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे।